हॅलो, हाय सर्वांचं स्वागत आहे गावठी गोडवा चॅनलमध्ये. आज मी चिकनचं सुक्का आणि मटनचा रस्सा बनवलेला आहे. खूप दिवसापासून ही रेसिपी पेंडिंग होती, मोबाईलमध्ये पडलेली. मग चला म्हटलं आज व्हिडिओ बनवूया. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मटनला मीठ आणि हळद आणि आता आलं लसूण पेस्ट लावून ते थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे. हे सगळं मी लावून बाजूला ठेवलेलं आहे. आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेलामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचा. त्याच्यामध्येच कोथिंबीर बारीक चिरून टाकायची. हे छानपैकी असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही हिंग हळद पण टाकू शकता. आपण त्याच्यामध्ये हळद लावलेलीच आहे, हिंग पण मी त्याच्यामध्येच टाकलं. आता हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकूया. हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि लगेच पाणी नाही ओतायचं. गरम पाणी करत ठेवलेलं आहे मी, पाणी नंतर ओतायचं. आता थोडा वेळ असंच झाकून घालून ठेवूया, म्हणजे मिठाचं पाणी त्याला सुटतं. हे बघा मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात आणि मटण शिजायला ठेवूयात. हे बघा आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि मटण शिजण्यासाठी ठेवते. नुसतं त्या मिठाच्या पाण्यावरतीच बघा किती पाणी सुटलेलं आहे, म्हणून मी लवकर पाणी टाकलेलं नाही आहे. आता गरम पाणी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये बघा, आणि झाकण घालून तसंच शिजत ठेवूयात. आणि आता इकडे आपण मसाला बनवायला घेऊयात. हे खोबरं मी भाजून घेणार आहे तेलामध्ये. त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही खडा मसाला पण टाकू शकता. मी खडा मसाला पण कधी कधी टाकते, तमालपत्र वगैरे ते. आता इथं कांदा, टोमॅटो हे आणि तीळ हे सगळं मी भाजून घेणार आहे. टोमॅटो छान लागतो, तुम्ही घालून बघा. हे बघा तीळ पण मी ह्याच्यामध्येच टाकणार आहे. हे व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचं. आणि आता आलं लसूण पेस्ट करूयात. हे आलं लसूण पेस्ट करूयात एका बाजूला. भरपूर कोथिंबीर घालायची, जेवढी कोथिंबीर घालायला तेवढं खूप सुंदर लागतं. आणि आता इथं मी कढीपत्ता टाकलेला आहे. खोबरं हे आलं लसूण पेस्ट बाजूला ठेवली आणि इथं हे खोबरं आधी बारीक करून घेतलं का तर होत नाही एकदम केलं तर. आता त्या खोबऱ्यामध्येच लसूण आणि कोथिंबीर टाकलं आणि बारीक करून घेतलं आहे. आता हे आलं लसूण पेस्ट, हे खोबरं लसूण हे वेगळं ठेवलं आहे. आणि इथं आता टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही ती करून घेऊयात, तीळ वगैरे ती. हे बघा अजून पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता इथं सुकं टाकणार आहे मी चिकनचं. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा तेल तापत ठेवलेलं, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे बारीक चिरलेला. तो व्यवस्थित परतून घ्यायचा, अगदी लालसर होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा. गडबड करायची नाही, कारण कसं जेवढा आपण व्यवस्थित कांदा वगैरे फ्राय करू ना तेवढं टेस्ट पण चांगली येते. नाहीतर असं कच्चाच असताना आपण टाकलं तर ते ठीक म्हणजे योग्य पण नाही लागत. चांगला भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे मी. आता ती व्यवस्थित परतून घ्यायची, छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची. आता हे चिकनला पण मी आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आता आपण ह्यातलं लसूण खोबरं जे आहे ना, खोबरं लसूण कोथिंबीर ते थोडंसं टाकणार आहे. कारण ह्या दोन्ही मिळून मसाला केला आहे मी, मटणच्या आमटीसाठी पण आणि सुक्यासाठी पण. हा मसाला टाकलेला आहे. आता त्यातच आपण जे टोमॅटो आणि कांदा जो होता ना त्याची ग्रेव्ही केलेली तीसुद्धा टाकली आहे बघा. तीळ वगैरे ह्यातच होतं ते. खसखस पण टाकू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. मस्तपैकी आता परतून घ्यायचं छानपैकी. बराच वेळ म्हणजे असं जास्त वेळ थोडंसं फ्राय करत राहायचं पूर्ण तेल सुटेपर्यंत. आता त्याच्यामध्ये मटन ग्रेव्ही मसाला होता, सॉरी चिकन ग्रेव्ही मसाला पण आणलेला आणि मटन ग्रेव्ही पण आणलेला. आणि त्या चिकन ग्रेव्ही मसाला तुम्ही पाण्यामध्ये हे करून घेतलेला. आता हे बघा हे तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. हे मी तिखट टाकलेलं आहे, आम्हाला जास्त झणझणीत आवडतं म्हणून जास्त तिखट टाकलेलं आहे मी. आत्ता तो चिकन ग्रेव्ही मसाला जो आहे ना तो पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तो त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, डायरेक्ट टाकायचं नाही, तो थोडंसं पाणी टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये हे बघा पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पहिल्यांदाच यूज केला आहे माझा चिकन ग्रेव्ही मसाला, पण खूप छान टेस्ट आलेली. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.
आता चिकन इथं मी हळद मीठ लावून ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकूयात आणि चांगलं परतून घेऊयात. याच्यामध्ये पण गरम पाणी घालायचं. चिकन शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, पण चुकून माझ्याकडून जरा जास्तच पाणी झालं. हे सुक्कं करते मी. थोडंसं पाणी टाकायचं. हे मी मिक्सरमधलं पाणी जे राहिलेलं ना त्याकडे हे सगळं टाकलेलं आहे त्यात. आणि हे पाणी खूप जास्त झालं, थोडं कमी टाकलं तरी चालेल. पण मला कसं होतं सुक्याला पण थोडंसं मला जास्त रबरबीत असं खायला आवडतं, म्हणून मी थोडंसं पाणी जास्त टाकले. तुम्ही कमी टाकू शकता कारण चिकन लगेच शिजतं. आता हे त्याच्यावर झाकण घालून ठेवलं. इथं आपलं मटण एका बाजूला मी काढून घेतलं एका पातेल्यात आणि हे गरम पाणी करत ठेवलेलं ते पाणी पण मी काढून घेणार आहे आणि ह्याच पातेल्यात आता फोडणी करणार आहे मटणच्या आमटीसाठी. आता इथं पातेलं तापत ठेवूयात आपण. हे मटण शिजत ठेवलेलं तेच पातेल्यातलं बस सगळं काढून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पहिल्यांदा टाकलेली आहे. कांदा टाकायची गरज नाही कारण आपण मगाशी शिजवताना टाकलेला आहे. आता आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची मस्तपैकी. तेल सुटेपर्यंत छान असा स्मेल येईपर्यंत परतून घ्यायची. त्याच्यामध्येच कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही ती वगैरे घातली ती ग्रेव्ही होती ना ती सगळी टाकायची त्याच्यामध्ये. ती पण छानपैकी परतून घ्यायची. नंतर खोबरं आणि लसूण कोथिंबीर ते टाकून घ्यायचं वाटत. हे सगळं व्यवस्थित छानपैकी तेलात असं थोडा वेळ 5 मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत परतत राहायचं. आणि इथं तिखट टाकायचं. मी तेल जास्त टाकलेलं नाही कारण आपण मगाशी मटण शिजवताना टाकलंच होतं. आता हे तिखट तुम्हाला कसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आणि याच्यामध्ये पण मी मटण ग्रेव्ही मसाला टाकलेला आहे. तो पण मी पाण्यामध्ये ॲड करून मग त्याच्यामध्ये टाकलेला आहे. हा बघा मटण ग्रेव्ही मसाला. याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि तो त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता ते आपण जे काढून ठेवलं ना हे मटण ग्रेव्ही मसालाच आहे. सगळं आता मटण व्यवस्थित शिजलेलं पण आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकतो. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. कुणाला रस्सा प्यायला आवडतो तो जास्त पाणी ठेवू शकता तुम्ही कसंही. आणि चिकनचं सुकं आपलं आहेच. इथं बघा आपलं चिकनचं सुकं होत आलेलं आहे. हे बघा पाणी थोडं जास्तच झालं आहे माझ्याकडून. आता थोडंसं असं आता आटू देत पाणी थोडंसं. तुम्ही कमी घालू शकता. मला थोडासा रस लागतो सुक्याचा गरम म्हणून मी जास्त ठेवलेलं आहे पाणी. आता शिजलं आहे का बघूयात आपण चिकन. शिजलेलं आहे चिकन आपलं. ओके डन. हे बघा मस्तपैकी अशी कट आलेलं आहे त्याच्यावरती मस्तपैकी. हे बघा चिकन आपलं तयार झालेलं आहे. कसं आहे मस्त आहे की नाही. बघितलं की अशी चव सुटते होय की नाही. नक्की ट्राय करून बघा माझी पद्धत. ह्याच्यामध्ये खडा मसाला पण तुम्ही ॲड करू शकता. मी जास्त खडा मसाला टाकलेला नाही आहे कारण कोणाला आवडत नाही. म्हणजे कधी कधी टाकते पण ह्यावेळेस नाही टाकलेला. पण खूप छान आहे बघा सुक्का आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी. किती छान दिसते बघा. आता आपण मटण आपलं बघूयात. मटण पण आपलं छानपैकी उकळी आलेलं आहे. मटणच्या आमटीला पण तयार झालेलं आहे आपली आमटी.